मित्रांनो, शिवसेना प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाच्या भूमिकेवर देवदत्त कामत यांचा मोठा दावा सध्या समोर येत आहे. मित्रांनो, महाराष्ट्राच्या राजकारणात शिवसेना आमदारांच्या अपात्रतेचा आणि विधानसभा अध्यक्षांच्या निर्णयाचा जो काही मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे, म्हणजे एकंदरीतच उद्धव ठाकरे गटाच्या वतीनं ज्येष्ठ वकील देवदत्त कामत यांनी सर्वोच्च न्यायालयातील सुनावणी दरम्यान एक अत्यंत अशी महत्त्वाची भूमिका मांडली आहे. यावेळेस देवदत्त कामत यांच्या म्हणण्यानुसार असाधारण परिस्थितीत विधानसभा अध्यक्ष निर्णय घेण्यात अपयशी ठरत असतील तर मात्र सर्वोच्च न्यायालयाने स्वतःहून हस्तक्षेप करून प्रथमदर्शनी अपात्रतेबाबत निर्णय घेऊ शकते, असा यावेळी कामत यांनी युक्तिवाद केला आहे. यावेळेस विधानसभा अध्यक्षांकडे आमदारांच्या अपात्रतेबाबत निर्णय घेण्याचा जे घटनात्मक अधिकार आहे, मात्र जर या प्रक्रियेमध्ये अनावश्यक विलंब झाला किंवा अध्यक्षांकडून अपेक्षित निर्णय होत नसेल तर मात्र न्यायालयाच्या हस्तक्षेपाचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. याच पार्श्वभूमीवरती शिवसेना पक्षांतर्गत फूट, आमदारांची अपात्रता आणि विधानसभा अध्यक्षांच्या अधिकारांवर पुन्हा एकदा लक्ष केंद्रित झालं आहे. तर एकंदरीतच आज कोर्टामध्ये ज्या पद्धतीनं युक्तिवाद झाले आहेत ते या पद्धतीनं झालेत. तर एकंदरीतच आता पुढं काय होणार, सर्वोच्च न्यायालय या प्रकरणामध्ये नेमकी आता कोणती भूमिका घेऊ शकते, तर विधानसभा अध्यक्षांच्या अधिकारांबाबत काय निरीक्षण नोंदवलं जातं आणि आमदारांच्या अपात्रतेबाबत मुद्दा कोणत्या दिशेने जातो याकडे सध्या आता महाराष्ट्राचं लक्ष लागले. देवदत्त कामत यांच्या या युक्तिवादामुळे शिवसेना प्रकरणातील घटनात्मक पेच आता आणखी गंभीर झाला आहे. एकंदरीतच आता सर्वोच्च न्यायालय या मुद्द्यावर काय भूमिका मांडते हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे. आजचा जो युक्तिवाद झाला, आता तारीख देखील आता पुढच्या महिन्यामध्ये गेली वाटतं. तर तुमच्या मते विधानसभा अध्यक्षांनी निर्णय घेण्यात विलंब केला तर सर्वोच्च न्यायालय थेट हस्तक्षेप करावं का? कमेंटमध्ये तुमचं मत पण सांगा. आणि आज ज्या कामत यांनी ज्या पद्धतीने युक्तिवाद केला आहे उद्धव ठाकरे गटाकडनं, तर तो तुम्हाला कशा पद्धतीनं वाटला, त्यामध्ये तुम्हाला किती पॉझिटिव्ह गोष्टी वाटल्या आणि एकनाथ शिंदे यांच्या गटाला किती प्रमाणामध्ये धक्का बसेल किंवा नाही बसेल, तुम्हाला काय वाटतं? शिवसेनेचा जो धनुष्यबाण आहे तो खरंच गोठल्या जाऊ शकतो की पुन्हा उद्धव ठाकरे यांच्याकडे जाऊ शकतो? आणि एकंदरीतच आता उद्धव ठाकरे यांच्या गटाकडनं जे वकिलांचे युक्तिवाद संपतील त्यानंतर एकनाथ शिंदे यांच्या वकिलांकडनं पण युक्तिवाद होतील, तर त्यावेळेस सगळ्या गोष्टीकडं पण नजर राहील असं मला वाटतंय. तर तुम्हाला या संपूर्ण प्रकाराबद्दल काय वाटतं नक्कीच मला कळवा.